हॅलो, कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी दाखवणार आहे तुम्हाला शिमला मिरचीचा झुणका, ठीक आहे? आणि तुम्ही केलाय का मला कमेंटमध्ये सांगाल. तर मी त्यासाठी घेतले 2 शिमला मिरची. ती मी स्वच्छ धुवून त्याला आता बारीक चिरून घेणार आहे. मला हा फार आवडतो. तुम्ही कधी जर करून पाहिला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण हे सगळं आता साहित्य बारीक चिरून घेणार आहोत. त्यासाठी मी 2 शिमला मिरची, कांदा, टमाटर, लसूणच्या 3-4 पाकळ्या, सांबार हे सगळं चिरून व्यवस्थित घेणार आहे. चिरून घेतल्यानंतर मग आपण याची फोडणी करून घेणार आहोत. तर फोडणीसाठी मी एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेते. 1 ते 1.5 चमचा मी तेल घेतलाय. त्यात आता मोहरीची आणि जिऱ्याची फोडणी देऊन. तर जशी मोहरी तळतळली, जिरं टाकून द्यायचं आणि ते टाकल्याच्या नंतर आपण त्यात कढीपत्ता आणि लसूण टाकून घेणार आहोत. याने खूप छान फ्लेवर येतो. तर आणि ते परतल्यानंतर मग लगेच मी कांदा टाकलाय त्याच्यामध्ये. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तिखट टाकून घेणार आहोत. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार. त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि माझा नेहमीचा जो सब्जी मसाला मी यूज करते तो टाकलेला आहे त्याच्यामध्ये. आता छान ही फोडणी ही शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित पद्धतीने. त्यानंतर मी आपला त्यात एक टोमॅटो टाकला आहे. टोमॅटो पण व्यवस्थित परतून घेतला आहे. त्याचा अरोमा खूप छान येतो. म्हणजे फोडणीचा छान असा सेंट येतो ना, एकदम मस्त वाटतो तो. इतकी खायची असं वाटते की आता फोडणीच खाऊन घ्यावी अशी इच्छा होते माझी. त्यानंतर मग मी आता त्यात टाकलं की शिमला मिरची आहे मी त्यात टाकलेली आहे. शिमला मिरची टाकून त्याच्यानंतर वर मी झाकणावर पाणी ठेवलं आहे ते शिजेपर्यंत. थोडा म्हणजे वेळ लागणार आहे त्याला. तोपर्यंत मी इकडे चपात्या बेलून घेणार आहे. मग इकडे चपात्या होत राहतात. एक लक्ष तिकडे आपल्या भाजीकडे पण द्यायचं. मग शिजली का एकदा चेक करून घ्यायची. तशी आता शिमला मिरची आपली शिजलेली आहे. शिजून झाल्यानंतर त्याच्यानंतर 2 चमचे ना बेसन जाईल त्याच्यामध्ये. हे बेसन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थितपणे परतल्यानंतर याला पाण्याचा छिटा द्यायचा आहे. पाण्याचा छिटा दिला की बस थोडं 5-1 मिनिटं लागतील याला शिजायला. बस मग गॅस बंद करून द्यायचा. तसं तर रेडीच आहे आपलं. आणि तुम्हीही म्हणजे भाकरीबरोबर पण खूप छान वाटतो. जसं नॉर्मल आपण झुणका खातोच तशा प्रकारे. तर मग रेडी आहे